मिळालाय पण कळाला नाही. बरोबर आहे की नाही? जेवढं मिळणं महत्वाचं आहे तेवढं कळणं सुद्धा महत्वाचं आहे. मिळाला पण जर कळाला नाही तर कसा गोंधळ होतो तो पहा. ऐका, आपल्याला मिळालाय ना पण कळाला नाही. कसा कळाला नाही? ऐका, एक जण डोंगराला मेंढ्या चारत होता. मेंढ्या, डोंगर माहिती ना तुम्हाला? डोंगर तुम्ही म्हणता बाबा तू डोंगरात येऊनच कीर्तन सांगायलास, आम्हाला काय डोंगर सांगतो? ऐका नाही, डोंगर आहे ना, डोंगरामध्ये एक जण मेंढ्या चारत होता आणि मेंढ्या चारता चारता, पूर्वीचा काळ होता, पूर्वीच्या काळामध्ये मेंढ्या भरपूर होत्या आणि मेंढ्या चारता चारता त्याला एक दगड सापडला. तो चमकणारा दगड होता, पांढरा दगड होता, स्वच्छ सुंदर दिसणारा दगड होता. तो दगड हातामध्ये घेतला आणि हातामध्ये घेतल्याच्या नंतर त्याला खूप आनंद वाटला की इतका चांगला दगड मी आतापर्यंत कधी पाहिला नाही. त्यानं तो दगड घेतला, असा त्या दोरीमध्ये गुंपता येतो की नाही, असा गुंपला आणि त्याच्या आवडत्या मेंढीच्या गळ्यामध्ये बांधला. कोणत्या मेंढीच्या? कोणत्या? हा, आवडत्या मेंढीच्या गळ्यामध्ये तो दगड बांधला आणि तो मेंढ्या चारत होता. तेवढ्यामध्ये बेलेश्वर संस्थानवरून एक शिकलेला मनुष्य आला डोंगरावरून खाली. इकडे चला म्हणला, फुकेवाडीला जायचंय आपल्याला. ऐका नाही, राहुल महाराज म्हणले मी पायी येत होतो, त्याच रस्त्याने आला तो. ऐका नाही, खाली आला आणि तेवढ्यामध्ये त्या मेंढपाळाची त्याची भेट झाली. पण तो जरा शिकलेला होता, हुशार होता. त्यानं त्या मेंढीकडे पाहिलं आणि तो दगड पाहिला, चमकणारा दगड पाहिल्याबरोबर त्याच्या लक्षामध्ये आले का अरे हा दगड किमतीचा आहे. मग त्या मेंढपाळाला विचारलं, ओ मामा, आता मेंढपाळ म्हणजे शिकलेला नव्हता, अंगठे बाजार होता, कधी शाळा पाहिलेली नाही, काही नाही, पण महाराज जुने माणसं काही काही लय हुशार होते बरं का, लय हुशार होते. त्या मेंढपाळाला सांगितलं, मामा तो मेंढीच्या गळ्यामध्ये जो दगड आहे ना, त्या दगडाची किंमत काय, मला तो दगड विकत घ्यायचा आहे. मेंढपाळानं कधी स्वप्नात विचार केला नव्हता, दगड विकत कोण घेतय? त्यांनी सांगितलं, त्या मेंढपाळाला विचारलं, का हो म्हटले मामा, दगड किती रुपयाला देणार तुम्ही? त्यावेळेस त्या मेंढपाळाने विचार केला, मेंढीच्या गळ्यातला दगड आणि पैशावर विकत. पण त्या मेंढपाळाला माहिती होतं ह्याची किंमत मला सुद्धा माहिती, मला ह्याची किंमत माहिती नाही ना. पण मेंढपाळ लय हुशार होता, त्याला माहिती होतं आपल्याला जरी माहित नसली, हा ज्या भावामध्ये दगड मागल त्या भावाच्या दुप्पट किंमत हे आपण समजून जायची, हे त्याला सूत्र पक्क माहिती होत. कारण मागणारा व्यक्ती कधीच कोणतीही गोष्ट जर घ्यायची असेल तर काय किती भावामध्ये मागतो? निम्म्या भावात. बरोबर नाही? 10 लाख एकर जर जमीन चालली असेल, 10 लाखाला एकर, तर मागणारा कितीपासून सुरू करतो? 5 पासून सुरू करतो. कारण त्याला माहिती 7 ला जरी घ्यायची असली तरी पाठीमागून सुरू करावी लागेल, निम्म्या किमतीमध्ये. हे सूत्र त्याला माहिती होतं त्या मेंढपाळाला. मेंढपाळानं सांगितलं, अरे मला काय किंमत विचारतो, तुला केवढ्याला घ्यायचं ते सांग. मग त्यानं महाराज, ह्याला वाटलं ह्याला काही कळत नाही, धोत्रावाला फेट्यावाला, ह्याला काय माहिती. मग त्या मेंढपाळाला त्या माणसानं सांगितलं, हो म्हटले, मी या दगडाचे 5,000 रुपये देतो. किती? दगडाचे किती? 5,000. ते मेंढपाळानं सांगितलं, म्हणले येडाय करे तू, 5,000 कुठं हा दगड येत असतो का? परत सांग म्हणले व्यवस्थित. त्यानं सांगितलं 10,000ला घेतो. किती? मग मेंढपाळानं विचार केला, ज्या अर्थी 10,000ला मागतोय त्या अर्थी दगड किती किमतीचा आहे? 20,000चा आहे. हे सूत्र ध्यानात ठेवा बरं, हे सूत्र शेवटपर्यंत चालतंय. 20,000चा दगड आहे. मेंढपाळानं सांगितलं देत नसतो, सांग अजून कितीला घेणार? त्यानं सांगितलं, अरे 25,000ला घेतो. मेंढपाळानं विचार केला, ज्या अर्थी 25ला मागतोय त्या अर्थी 50चा दगड आहे की नाही. मग त्यानं सांगितलं, हो आता शेवटचं सांगतो, मला द्यायचा का नाही तुम्हाला दगड? सांग म्हणे शेवट कितीला घेणार? काय नाही, मला 51,000 रुपये देतो. किती? द्यायला पाहिजे का नाही? दगडाला द्यायला पाहिजे का नाही? मामा द्यायला पाहिजे की नाही? द्यायला पाहिजे ना. नाही हो, देतच नाही तो. लय अवघड कार्यक्रम आहे, त्याला हेच कळलं नाही. तुम्ही सांगितलं असता जमला असत. ऐका, 51,000ला मागितल्या बरोबर मेंढपाळाच्या ध्यानामध्ये आलं, ज्या अर्थी हा 51,000ला मागतोय त्या अर्थी याची किंमत 1,02,000 आहे की नाही. महाराज मेंढपाळ अंगठे बाजार होता पण हुशार होता. त्याने विचार केला, या फुकेवाडीच्या डोंगरामध्ये जर याची 51,000, 1,00,000 रुपये किंमत असेल, हाच दगड जर मी बीडला घेऊन गेलो तर याची काय किंमत असेल? म्हणून महाराज त्यानं त्या मेंढीच्या गळ्यातला दगड काढला आणि नीट बीडला गेला, सोनाराच्या गल्लीमध्ये. आणि तिथं गेल्याच्या नंतर टेबलावर दगड ठेवला. सोनारानं दगड पाहिल्याबरोबर सोनाराच्या जिभेला पाणी सुटलं. अरे म्हणले, एवढा चांगला दगड आणि ह्या धोत्रावाल्या माणसाकडे फाटक्या तुटकीकडे आला कुठून? त्यानं सांगितलं, मालक काय किंमत, केवढ्याला घेणार? महाराज सोनारानं दगड पाहिल्याबरोबर सांगितलं, अरे हे बघ 1,00,000ला घेतो. तो म्हणला, मी नसतो देत. त्याने विचार केला, ज्या अर्थी 1,00,000ला मागितला त्या अर्थी याची किंमत काय? 2,00,000 आहे. नाही जास्त नाही, डायरेक्ट 2,00,000 आहे की नाही? जास्त म्हणू नका. हो, पुढे ऐका. मग त्यानं सांगितलं, शेवट किती घेणार ते सांग.
तेवढ्यामध्ये त्या दुकानदारानं सांगितलं, हे बघ मी हे 5 लाखाला घेतो. किती लाखाला? आणि हे म्हणते तो 51,000ला द्यायचा. काय बुडवितात काय त्याला? ऐका आता ऐका, 5 लाखाला घेतो म्हणे, 5 लाखाला. मेंढपाळाने विचार केला, ज्या अर्थी 5 लाखाला मागतोय त्या अर्थी या दगडाची किंमत किती? 10 लाख आहे. मेंढपाळानं दगड उचलला आणि महाराज नीट पुण्याला गेला. कुठे गेला? पुण्याला गेला. आणि तिथे गेल्याच्या नंतर सोनाराच्या टेबलवर दगड ठेवला. सोनार मामा किती रुपयाला दगड घेणार? महाराज पुण्याचा सोनार होता, तो काही बीडचा नव्हता. त्यानं ते दगड पाहिल्याबरोबर सांगितलं, ओ मामा 11 लाख देतो म्हणे. किती? 11 लाख. महाराज 11 लाख म्हणल्याबरोबर ह्याच्या डोक्यामध्ये आलं, ज्या अर्थी 11 लाखाला मागतोय त्या अर्थी दगड केवढ्याचा आहे. बघा किती हुशार असतात जुने माणसं. ह्याला माहितीच नव्हतं दगड केवढ्याचा आहे, पण ह्यानं त्यांच्या किमतीवर ह्यानं अंदाज लावला आहे की नाही. त्यानं विचार केला, पुण्याला जर ह्याला 22 लाखाला जात असेल तर हा दगड आपल्याला इथं विकायचा नाही, मुंबईला घेऊन जायचं. कुठं? महाराज गेलो ते रेल्वेनं मुंबईला डायरेक्ट. मेंढ्या जाऊ द्या मला कुठं जायचं आहे की नाही. किती दिवस मेंढ्याच्यामुळे एवढा पैसा मिळेल. महाराज मुंबईला गेलं. मुंबईला गेल्याच्या नंतर त्या सोन्याच्या व्यापाऱ्याच्या तिथं दुकानामध्ये गेलं. तिथं दगड ठेवला. दगड पाहिल्याबरोबर किती लाखापर्यंत आलता आपलं? हा, हे विसरू नका, सगळा गोंधळ करता हिशोबाचा. हो, दगड पाहिल्याबरोबर तिथल्या सोनारानं विचार केला, हे दगड दुसऱ्या दुकानात जाता कामा आपल्याच दुकानात राहायला पाहिजे. मामा कितीला घेणार? तेवढ्यामध्ये त्या सोनारानं सांगितलं, हे बघ याला मी 51 लाखाला घेतो. किती? किती? बाबानं विचार काय केला, ज्या अर्थी 51 लाखाला मागते त्या अर्थी दगडाची किंमत काय? किती? 1 कोटी. 1 कोटी. बरोबर आहे की नाही? हो, म्हातारा लय हुशार होतं. ते म्हणला, मुंबईमध्ये जर ह्याला 51 लाखाला मागतात तर त्यानं महाराज दगड उचलला, रेल्वे धरली आणि नीट गेलं महाराज सुरतला, गुजरातला. कुठे गेलं? गुजरातला गेलं. आणि गुजरातला गेल्याच्या नंतर आता लय लांब गेलंय का? नाही, मी त्याला अमेरिकेवर सुद्धा पाठवू शकतो कीर्तनातून, काळजी करू नका. पण ठीक आहे, आपल्या भारतामध्ये राहू द्या, आपल्या एवढ्या लांब पाठवायचं नाही. महाराज ते गुजरातला गेलं आणि गुजरातला आहे जी व्यापारी गल्ली की नाही, तिथे गेलं, टेबलवर असा दगड ठेवला. दगड पाहिल्याबरोबर त्या दुकानदाराने सांगितलं, ओ मामा. त्या मामाने विचारलं, मालक केवढ्याला घेणार दगड? तेवढ्यामध्ये त्यानं सांगितलं, मालक, हो, दुकानदारानं सांगितलं, अरे हा दगड मी 1 कोटीला घेतो. किती? किती? कुठे गेले 51,000 वाले? ही पार्टी कुठं? पण मला सांगा, 1 कोटी किंमत कुठं? सुरतला गेल्यावर आहे बरं का, मुंबईला नाही, पुण्यामध्ये नाही, डोंगरात तर नाहीच नाही. बरोबर आहे का नाही? महाराज तिथं गेल्यानंतर सुरतला 1 कोटी रुपयाला मागितला. म्हाताऱ्याने एकच विचार केला, ज्या अर्थी 1 कोटीला मागतोय त्या अर्थी. आता मी हे रात्रभर जरी सांगितलं संपणार नाही बरं का, हे गणितच संपत नाही महाराज. बरोबर आहे का नाही? पण म्हाताऱ्यानं विचार केला, ज्या अर्थी हा दुकानदार 1 कोटीला मागतो त्या अर्थी पुढच्या दुकानावर जाऊन बघावा, आहे का नाही? दगड उचलला, पुढच्या दुकानावर गेला, पुढच्या दुकानदाराला विचारलं, म्हणलं, दुकानदार हा दगड कितीला घेणार? दुकानदार अत्यंत हुशार होता. त्यानं कोटी नाही, 2 कोटी नाही, एकाच शब्दामध्ये सौदा केला. आणि त्यानं सांगितलं, ए बाबा, ओ मामा, हा तुमचा दगड मी 5 कोटीला घेणार. किती? म्हातारा चक्कर येऊनच पडलं. म्हाताऱ्याच्या बाप जन्मी 5 कोटी पाहिले नाही. म्हाताऱ्यानं विचार केला, हो, ऊस गोड लागला म्हणून मुळा सगट खायचा. बरं, बाद झालं म्हणला, 5 कोटी म्हणजे काय कमी झाले का काय? म्हाताऱ्यानं तो दगड दिला, 5 कोटीचं गठुडं बांधलं. म्हातारं कुठं आलं? फुकेवाडीच्या डोंगरामध्ये आलं. बरोबर आहे की नाही? आता ऐका, आता मला त्या दगडाचं सांगायचं नाही, आता मला त्या म्हाताऱ्याचं सांगायचं नाही. मला सांगा, तो दगड म्हाताऱ्याला मिळाला का कळाला? मिळाला का कळाला? मिळाला, पण कळाला नव्हता. का? कारण तो दगड नव्हता. मग काय होतं? तो हिरा होता. हिरा काय होतं? आणि हिऱ्याची किंमत फुकेवाडीमध्ये राहून नाही कळत. हिऱ्याची किंमत सुरतला जावं लागतं, तेव्हा कळतं हिऱ्याची काय किंमत आहे. विठाला 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 विठाला. आता ऐका, आता मला ते हिऱ्याचं सांगायचं नाही, त्या दगडाचं सांगायचं नाही. आता मला मुद्द्यावर यायचंय. मला सांगा, जसं त्या माणसाला हिरा मिळाला पण कळाला का? कळाला का? तसं महाराज हे हिराच आहे ना, हे देवाने दिलेला हिराच आहे की नाही? देव तरी हिरा 5 कोटीला येतोय. लक्ष द्या जरा, देव हिरा तरी 5 कोटीला येतोय. हा हिरा किती पैसे दिले मिळतोय मला सांगा? किती कोटी दिले मिळतोय? बरं, ह्याची किंमत तरी आहे का? किंमत काय ह्याची? कुणी बी उठून बसल्या बसल्या मला सांगा, महाराज या शरीराची किंमत एवढी, 10 कोटी, 50 कोटी, 1 करोड, किती किंमत आहे सांगा बरं?
ह्याची किती किंमत आहे? मग ह्याची किंमतच होऊ शकत नाही. एवढा मोठा हिरा कुणी दिलाय आपल्याला? देवे दिला देह, देवाने दिलाय की नाही? मग याच्या एका पार्टचा जर आपण विचार केला, डोळ्याची किंमत काय? ज्याला डोळे नाहीत त्याला विचारा. पायाची किंमत काय? ज्याला पाय नाहीत त्याला विचारा. हाताची किंमत काय? ज्याला हात नाहीत त्याला विचारा. बरं का, ज्याला हात आहे त्याला किंमत नाही, ज्याला हात नाही त्याला विचारा. बरोबर आहे की नाही? हो. ज्याला कानाची किंमत काय? जे बहिरे आहेत त्यांना जाऊन विचारा, काय कानाची किंमत आहे? हो. एका डोळ्याची. दाताची किंमत काय? ज्याचे पडले त्याला विचारा, आहे की नाही? ज्याचे चांगले त्याला किंमत नाही महाराज, ते काही फोडीत. नाही कळालं? नाही कळालं? जाऊ दे आता, फोडून नाही सांगत. उद्या एकादश आहे. विठाला 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 विठाला. दाताची किंमत ज्याला दात नाही त्याला विचारा. डोळ्याची किंमत ज्याला डोळे नाही त्याला विचारा. ऐका गड्यांनो, हो तुम्हाला सांगतो, आपण जे श्वास घेतोय ना, आपल्या हृदयामध्ये काय आहे? हृदय आहे की नाही? या हृदयाची किंमत काय? डॉक्टरला जाऊन विचारा. बरोबर आहे की नाही? म्हणजे या देहाची काय किंमत आहे हे आपल्याला कळत नाही. देह मिळाला आहे का? मिळाला, पण कळाला मनुष्य देह ऐसा नेद. ठेवा, हे धन संत महात्म्यांनी आपल्याला दिलंय, देवानं दिलंय, पण आपल्याला कळत नाही. मग कळत नाही, मग ऐका ना, तुम्ही पहा, मिळालंय पण कळायला पाहिजे. मी तुम्हाला सांगत होतो, एका गाड्यानं फॉर्च्युनर गाडी घेतली. कोणती गाडी घेतली? फॉर्च्युनर गाडी घेतली. आणि गाडी घेतल्याच्या नंतर गाडीची किंमत काय? मलाही माहित नाही, पण आपण 51 लाख धरू, आहे का नाही? कमी जास्त किती असू द्या. 51 लाखाची गाडी घेतली आणि गावामध्ये आला आणि डायरेक्ट कोपनच्या दुकानावर गेला. कशाच्या? कोपनच्या दुकानावर. दुकानदाराला सांगितलं, दुकानदार आपल्याकडे रॉकेल आहे का? म्हणले आहे ना. म्हणले कशाला पाहिजे रे? काय नाही म्हणला, नवीच गाडी आणली, आपल्याला रॉकेल टाकायची तिच्यात. म्हणले डिझेल टाकणार नाही, मला डिझेल लय महाग झाले. काय झाले? डिझेल लय महाग झाले. मला सांगा, कोऱ्या करकरीत गाडीमध्ये जर रॉकेल टाकलं तर काय होईल? काय होईल? गाडी चलन का? गॅरेज नाही न्यावं लागेल, खराब होईल का? कारण रॉकेल हे त्या गाडीचं खाद्य. अजून वाक्य जबाबदारीने आणि परत सांगतोय, रॉकेल हे 51 लाखाच्या गाडीचं खाद्य नाही. मला परत सांगावं लागेल, तुमच्या ध्यानात नाही आलं. रॉकेल हे खाद्य 51 लाखाच्या गाडीचं. मग जर त्या गाडीचं रॉकेल हे खाद्य नाही, तिला डिझेलच लागतं, तर ह्या बॉडीचा कधी विचार केला का? तंबाखू खाणं हिचं खाद्य आहे का? गुटखा खाणं हिचं खाद्य आहे का? खाद्य आहे का? अरे जसं 51 लाखाच्या गाडीला आपण जपतो, डिझेलच टाकतो, पेट्रोल ते रॉकेल टाकत नाही, त्या गाडीची किंमत किती? 51 लाख. बरोबर आहे की नाही? मग 51 लाखाच्या गाडीला जर आपण एवढं जपत असू, तर ह्या बॉडीला किती जपलं पाहिजे? बॉडीला जपलं पाहिजे की नाही? अरे 51 लाखाची गाडी जर धडकली, फुटली, तर दुसरी घेता येईल. घेता येईल की नाही? आणि हे जर फुटलं तर दुसरं भेटतं का? भेटतं का? म्हणून ध्यानात ठेवा, आमच्या कीर्तनातून काही घेऊ नका. आम्ही किती देव सांगितला, किती काय सांगितलं, काहीच घेऊ नका. आमच्या कीर्तनातून एकच संदेश घेऊन जा, प्रत्येक तरुणानं निर्व्यसनी झालं पाहिजे सप्ताहाच्या माध्यमातून. हेच सप्ताहाचं फळ आहे महाराज. विठाला 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 विठाला.